सावी स्टडी कॉर्नर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्यांची टोपणनावे अभ्यासणार आहोत। जिल्ह्यांना टोपणनावे कशी पडतात किंवा त्यांना टोपणनावाने कसे ओळखले जाते, तर जिल्ह्यांना त्यांच्या विशिष्ट अशा वैशिष्ट्यांमुळे टोपणनावाने ओळखले जाते, जसे की त्यांची भौगोलिक रचना, ऐतिहासिक महत्त्व, प्रमुख उत्पादने, सांस्कृतिक ओळख किंवा स्थानिक परंपरा यामुळे जिल्ह्यांना त्यांची वेगळी अशी ओळख मिळते आणि ही नावे किंवा जिल्हे आपल्याला लक्षात ठेवणे सोयीचे जाते। बघूयात जिल्ह्यांची टोपणनावे। मुंबई भारताची आर्थिक राजधानी, 7 बेटांचे शहर आणि भारताचे प्रवेशद्वार या तीनही नावांनी मुंबईला ओळखले जाते। पुणे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आणि शिक्षणाचे माहेरघर। नागपूर संत्र्यांचा जिल्हा, या ठिकाणी संत्र्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते। सातारा शुरांचा जिल्हा आणि ऐतिहासिक राजधानी। गडचिरोली जंगलांचा जिल्हा। जळगाव केळीच्या बागा, कापसाचे शेत आणि अजिंठा लेण्यांचे प्रवेशद्वार। यवतमाळ पांढरे सोने पिकवणारा जिल्हा, पांढरे सोने म्हणजे कापूस उत्पादक जिल्हा। नाशिक मुंबईची परसबाग आणि द्राक्षांचा जिल्हा। बीड ऊस कामगारांचा जिल्हा, जुन्या मराठी कवींचा जिल्हा तसेच देव देवळांचा जिल्हा। कोल्हापूर गुळाचा जिल्हा आणि कुस्तीवीरांचा जिल्हा। छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद मराठवाड्याची राजधानी, अजिंठा वेरूळ लेण्यांचा जिल्हा तसेच 52 दरवाजांचे शहर म्हणून देखील छत्रपती संभाजीनगरला ओळखलं जातं। कोल्हापूर गुळाचा जिल्हा आणि कुस्तीवीरांचा जिल्हा। चंद्रपूर गौंड राजांचा जिल्हा। सोलापूर ज्वारीचे कोठार। नंदुरबार आदिवासींचा जिल्हा। अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर साखर कारखान्यांचा जिल्हा आणि विहिरींचा जिल्हा। धाराशिव भवानी मातेचा जिल्हा। जळगाव कापसाचे शेत। नांदेड संस्कृत कवींचा जिल्हा। बुलढाणा महाराष्ट्राची कापूस बाजारपेठ। यवतमाळ कापसांचा जिल्हा। रत्नागिरी देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा। रायगड मिठागराचा जिल्हा, तांदळाची कोठार, जलदुर्ग आणि डोंगरी किल्ल्यांचा जिल्हा। जालना रेशीम जिल्हा। धुळे गळीत धान्याचा जिल्हा। सांगली हळदीचा जिल्हा। सोलापूर ज्वारीचे कोठार आणि सोलापुरी चादरीचा जिल्हा। अमरावती देवी रुक्मिणी व दमयंतीचा जिल्हा। व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद। अशाच उपयुक्त माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये।